कारण म्हणजे काय हे तत्वज्ञानातलं दुसरं प्रकरण आपण पाहतोय. यामध्ये भारतीय कारण कल्पना कारण विचार हा भाग आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये सत्कार्यवाद हा एक सिद्धांत आपण पाहिलेला आहे. आज आपण पाहूया असत्कार्यवाद. सत्कार्यवादाच्या विरोधी असलेले भारतीय कार्यकारण विषयक मत म्हणजे असत्कार्यवाद होय. म्हणजे सत्कार्यवाद मांडला गेला, त्याला विरोध म्हणून असत्कार्यवादाची मांडणी करण्यात आलेली आहे. असत्कार्यवादाला जसं सत्कार्यवादाला परिणामवादी असेही म्हणतात सत्कार्यवाद्यांना, तसं असत्कार्यवाद्यांना आरंभवादी असंही म्हटलं जातं. भारतीय तत्वज्ञानातील न्यायदर्शन, वैशेषिक दर्शन आणि बौद्ध दर्शन यांना असत्कार्यवादी असे म्हटले जाते. सत्कार्यवादावर टीका करून न्यायदर्शनाने आपला असत्कार्यवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे असत्कार्यवादाची मांडणी कोणी केली तर न्यायदर्शनाने केली. असत्कार्यवाद म्हणजे काय हे जर आपल्याला पाहायचं असेल तर सत्कार्यवादाप्रमाणे आपण त्याचा अर्थ काय होतो ते पाहूया. याच्यासाठी आपल्याला फोड करावी लागेल असत्कार्यवाद या संकल्पनेची. याची जर आपण फोड केली तर यामध्ये असत अधिक कार्य अधिक वाद असे 3 शब्द दिसतात. असत आपण सांख्यांच्या वेळेला पाहिलं होतं. सत म्हणजे काय ते असत. असत या शब्दाचा अर्थ अस्तित्वात नसणे किंवा अभाव असणे किंवा उपलब्ध नसणे किंवा अनुपस्थित असणे, उपस्थित नसणे अशा पद्धतीने याचा अर्थ केला जातो. म्हणजे अस्तित्वात नसणे, अभाव असणे असा याचा अर्थ घेतला जातो. कार्य जे कारणाद्वारे घडवून आणले जाते त्याला कार्य असे म्हणतात. वाद आपण सत्कार्यवादाच्या वेळेला पाहिले. वाद या शब्दाचा अर्थ उपपत्ती, उत्पत्ती किंवा सिद्धांत असा वाद या शब्दाचा अर्थ होत असलेला दिसून येतो. म्हणून असत्कार्यवाद म्हणजे कार्य प्रत्यक्ष घडण्यापूर्वी अस्तित्वात नव्हते. कार्य प्रत्यक्ष घडण्यापूर्वी अस्तित्वात नव्हते, त्याचा नव्याने आरंभ होतो असं जे मत मांडण्यात आलेलं आहे या मताला आरंभवाद असं म्हणतात. म्हणजे न्यायदर्शनकाराच्या मते कार्याचा नव्याने आरंभ होतो म्हणून याला आरंभवाद असं देखील म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ मातीपासून माठाची निर्मिती. उन्हाळ्यामध्ये आपण माठ वापरतो, तो मातीपासून तयार झालेला असतो. माती आणि माठ वेगळे वेगळे आहेत. माठाची निर्मिती होण्यासाठी माती आवश्यक असते, म्हणजे माती असते आणि तिचा माठ होण्यासाठी नव्याने आरंभ होतो. म्हणून असं म्हटलं जातं की कार्य प्रत्यक्ष घडण्यापूर्वी अस्तित्वात नव्हते, त्याचा नव्याने आरंभ होतो असं म्हटलं जातं. असत्कार्यवादाचे स्वरूप. अर्थातच असत्कार्यवादाची मांडणी ही सांख्यदर्शनाच्या सत्कार्यवादाला विरोध म्हणून झालेली आहे. सत्कार्यवादाच्या विरोधी विचार या अर्थानं असत्कार्यवादाचे आपल्याला स्वरूप लक्षात घेणं गरजेचं आहे. कारणात कार्याचा अभाव असतो, ते उपादान कारणामध्ये म्हणजेच द्रव्य कारणामध्ये सुरुवातीपासून अस्तित्वात नसते, तर ते नव्याने निर्माण होते. असा हा असत्कार्यवाद असत्कार्यवाद्यांनी सिद्ध करण्यासाठी काही युक्तिवाद दिलेले आहेत, तर काही प्रकारे सत्कार्यवादावर टीका केलेली आहे. युक्तिवाद नंबर 1. पहिल्या युक्तिवादामध्ये असत्कार्यवादाचं म्हणणं असं आहे की कार्य हे कारणामध्ये म्हणजे उपादान कारणामध्ये आधीपासूनच असेल तर कार्यासाठी निमित्त कारणाची उपादान कारणाची आवश्यकता भासणार नाही. उदाहरणार्थ दुधाला विरजण न लावताच आपोआप दही निर्माण होणार नाही. कार्य निर्माण होताना निमित्त कारणाच्या मदतीने उपादान कारणामधून त्याची निर्मिती होत असते. हे सांगताना जे आधी नव्हते ते निर्माण झाले असे सांगायचे असते. असेच असत्कार्यवादाला म्हणायचे आहे. दुसरा युक्तिवाद त्यांनी जो मांडला तो असा, कार्य हे कारणापेक्षा भिन्न असते. म्हणजे कारण वेगळं असतं आणि कार्य वेगळं असतं. सांख्यांनी कार्यकारणामध्ये अभिन्नता मानली आहे. म्हणजे सांख्यदर्शन काय म्हणतं की कार्य आणि कारण दोन्ही
भिन्न नाहीत, दोन्ही एकच आहेत. असत्कार्यवाद असं म्हणतो की कार्य आणि कारण हे जर एकच असतील तर ते चुकीचं आहे. कार्य आणि कारण हे दोन्ही भिन्न आहेत. म्हणजे कार्य आणि कारणाचे गुणधर्म, आकार, रूप वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ सोने आणि त्याचे दागिने. सोनं वेगळे आहे, दागिने वेगळे. त्याच्या आकारामध्ये, गुणधर्मामध्ये, रूपामध्ये बदल झालेला आहे. उदाहरणार्थ लाकूड आणि लाकडापासून तयार होणारे वेगवेगळे साहित्य, बॅट असेल, दार असेल, खिडकी असेल, फर्निचर असेल, काय व्हॉट एव्हर इट मे बी, काही असू शकतं. हे काय आहेत? भिन्न आहेत. तिसरा मुद्दा त्यांनी असं सांगितला की कारण आणि कार्य या दोन्हीची उद्दिष्ट आणि कार्य आणि कारण या दोन्हीची उद्दिष्ट ज्याच्यासाठी ती निर्माण झालेली आहे आणि त्यांच्याद्वारे होणारी कार्य ही भिन्न भिन्न आहेत, वेगळी वेगळी आहेत. उदाहरणार्थ रंग, कुंचला म्हणजे ब्रश, कागद किंवा कॅनव्हास यापासून चित्रकाराने रेखाटलेले चित्र, यामध्ये चित्र पाहून आपल्याला मिळणारा आनंद आणि या चित्र तयार करण्याचं जे साहित्य आहे, रंग, कुंचला वगैरे, यांच्यापासून मिळणारा आनंद, या दोन्हीमध्ये फरक आहे. या दोन्हीपासून आपल्याला आनंद सारख्या पद्धतीनं प्राप्त होत नाही, तर या आनंदात फरक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चौथा युक्तिवाद त्यांनी असं सांगितला की असत्कार्यवाद असं म्हणतो की एकाच प्रकारच्या उपादान कारणापासून अनेक वस्तू तयार करता येतात. एकच उपादान किंवा द्रव्य कारण घेतलं तर त्यापासून अनेक वस्तू तयार करता येतात. आत्ताच आपण उदाहरण पाहिलं, लाकूड जर घेतलं तर लाकडापासून बॅट तयार होते, दार, खिडकी, इमारती, काय बऱ्याच गोष्टी, अनेक वस्तू त्याच्यापासून निर्माण होतात. असत्कार्यवादानं सत्कार्यवादावर टीका देखील केलेली आहे. यामध्ये सत्कार्यवाद्यांच्या मते जे एकदा नाही ते कधीच नाही, म्हणजे सत्कार्यवादी असं मानतात की जे एकदा नाही ते कधीच नाही. असत्कार्यवाद्यांनी याला दिलेलं उत्तर असं आहे की ठराविक एखाद्या कार्याच्या बाबतीत ते ठीक असेल, बरोबर असेल, खरं असेल, परंतु सर्व घटकाच्या बाबतीत असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. कारण जे एकदा नाही ते कधीच नाही हे सांख्यांचं जे मत आहे ते काही बाबतीत आपल्याला मान्य करता येईल, पण सगळ्याच बाबतीत आपल्याला तसं म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ मिलनं असं म्हटलेलं आहे की त्याचा तो कारण अनेकतावादाचा सिद्धांत आहे मिलचा. तो असं म्हणतो की मृत्यू हे कार्य अनेक कारणापासून निर्माण होऊ शकतं. मग आत्महत्या असेल, मग नैसर्गिक मृत्यू असेल, मग तो कोविड-19 झालेला मृत्यू असेल किंवा अपघात होऊन झालेला मृत्यू असेल, पाण्यात बुडून मृत्यू झाले असेल. मृत्यू हे कार्य होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत असं मिलचं सुद्धा मत आहे. मुद्दा असा की सत्कार्यवाद्यांनी जे मांडलेलं मत आहे, जे एकदा नाही ते कधीच नाही, हे असत्कार्यवाद्याला मान्य नाही. दुसरा एक घटक त्यांनी असं सांगितला, सत्कार्यवादी सांख्य जे आहेत ते असं म्हणतात की कार्य आणि कारण दोन्ही एकच. सांख्यांच्या मते कार्य आणि कारण हे दोन्हीही एकच, परंतु असं नाही. असत्कार्यवादी म्हणतात कार्यात कारणाचा अभाव असतो, म्हणजे कार्य वेगळं असतं, कारण वेगळं असतं. जर कार्याकडे पाहिलं तर त्यात कारण दिसत नाही, कारणाकडे पाहिलं तर त्याच्यात कार्य दिसत नाही. आणखी एक टीका सत्कार्यवादी सांख्यांवर केलेली असत्कार्यवाद्यांनी ती अशी, सांख्य असं म्हणतात की कार्य आधीपासूनच आहे, म्हणजे निर्मितीच्या आधीपासूनच कार्य आहे असं सांख्यांचं म्हणणं आहे. असत्कार्यवाद्यांनी टीका करताना असं म्हटलेलं आहे की जर कार्य आधीपासूनच आहे तर मग निर्माण कशाला करायचं, काय निर्माण करायचं, आधीपासूनच जर असेल तर करण्याची गरजच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अशा रीतीनं, अशा पद्धतीनं असत्कार्यवाद्यांनी सत्कार्यवाद्यावर टीका करून आपला असत्कार्यवाद नावाचा सिद्धांत मांडलेला आहे. या घटकातला शेवटचा घटक असा आहे असत्कार्यवाद आणि सत्तामीमांसा. न्यायदर्शन हे असत्कार्यवादी दर्शन आहे. या न्यायदर्शनाच्या मते सत्तामीमांसेनुसार विश्वातल्या बहुतांश वस्तू विभाज्य असतात. विश्वातल्या बहुतेक वस्तू विभाज्य असतात, म्हणजे त्या कोणत्या ना कोणत्या तरी कारणामधून निर्माण होत असतात. त्यांच्यासाठी कोणतं ना कोणतं तरी कारण निर्माण झालेलं असतं किंवा कारणापासून निर्माण झालेलं असतात. वस्तूची निर्मिती होण्यासाठी केवळ जडद्रव्य पुरेशी नसतात असं न्यायदर्शनकाराचं मत आहे. या संपूर्ण व्यवस्थेच्या निर्मितीकरिता या सर्वांना पूर्णपणे जाणणारा
असा ईश्वर आवश्यक आहे, ईश्वर हेच या जगाचे निमित्त कारण आहे, असं न्यायदर्शनाचं मत आहे. आतापर्यंत आपण भारतीय दर्शन, या भारतीय दर्शनामध्ये सत्कार्यवाद आणि असत्कार्यवाद या दोन सिद्धांताचा अभ्यास केलेला आहे.